एका मराठी माणसाने लढा दिला त्याकरता पूर्ण भारतामध्ये सगळेजण संडे एन्जॉय करू शकतात. आणि त्या माणसाचा बॉलिवूड कधी इमर्ज होतं आणि ही मुंबई मायानगरी सपनो का शहर वगैरे कधी बनायला लागते. 1896 वॉटसन हॉटेल म्हणून आहे काळा घोड्याला. आणि तिकडे लुमियर ब्रदर्स हे जे पहिले इन्व्हेंट करतात चलचित्र फिल्म्स बनवणं, ते विदिन अ इयर म्हणजे त्यांनी इन्व्हेंट केल्याच्या एका वर्षाच्या आतमध्ये मुंबईला धडकतात. आणि पूर्ण आशिया खंडातला पहिला फिल्म शो हा मुंबईत होतो 1896मध्ये. आणि त्या छोट्या छोट्या फिल्म्स आहेत. अजूनही तुम्ही लुमियर ब्रदर्स केलं तर तुम्हाला त्या मिळणार सगळ्या फिल्म. म्हणजे ते काहीतरी काही सेकंदांच्या फिल्म्स आहेत. ते ट्रेन कमिंग टू अ स्टेशन वगैरे अशा कळणं, वर्कर्स कमिंग आउट ऑफ अ फॅक्टरी. आणि ते श्रीमंत लोकांना दाखवल्या. मी आत्ताच्या ह्याच्यामध्ये 10,000 रुपयाचं तिकीट होतं आणि ते लोकांनी घेतलं, हे जे श्रीमंत लोक होते. असं सांगितलं जातं की ते ट्रेन इज कमिंग टू द स्टेशन हे बघितलं, ते कोणी असं चलचित्र पाहिलंच नव्हतं ना आधी. इट इज अ इन्व्हेन्शन ऑफ द सेंचुरी वगैरे असं ते ॲड्स होतात तेव्हा. आणि ती ट्रेन आल्यावरती खूपशा बायका डायनिंग टेबलच्या खालती गेल्यात, कारण त्यांना वाटलं ती खरीच ट्रेन अंगावरती येते. असं कोणीच पाहिलं नाही ना आयुष्यामध्ये असं चलचित्र जे बघितले होते. आणि त्यामुळे मुंबईमध्ये खूप लोक इंटरेस्ट घ्यायला लागतात. त्याच्या 5-1 वर्षानंतर पहिली डॉक्युमेंटरी बनते मुंबईमध्ये. HS भाटवडेकर म्हणून एक मराठी माणूस, सावेदादा म्हणायचे त्यांना. मी कनेक्शन काय मला माहिती आहे नावांमध्ये, पण सावेदादा म्हणायचे HS भाटवडेकर. ते 1901मध्ये पहिली डॉक्युमेंटरी बनवतात. आणि नंतर 2 दादासाहेब आहेत, द टेल ऑफ 2 दादासाहेब्स. एक दादासाहेब तोरणे आहेत आणि एक दादासाहेब फाळके आहेत. कोण जनक आहे फिल्म जगताचा भारतामध्ये ह्याच्यावरती वाद असू शकतो. कारण तोरणेंनी जे बनवलं ते एका नाटकाचं रेकॉर्डिंग होतं, ते फुल लेंथ नव्हतं आणि त्याचं प्रोसेसिंग भारतात झालं नाही. या 3 टेक्निकल टर्म्समुळे तो जो क्राऊन आहे तो दादासाहेब फाळकेंना जातो. आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी सगळ्यांनीच पाहिलेलं आहे की किती परिश्रम त्यांनी घेतलेत पहिला चित्रपट बनवण्याकरता. पहिल्या चित्रपटामध्ये कोणीच स्त्रीने काम केलेलं नव्हतं, कारण मिळतच नव्हतं त्यांना. मग दुसऱ्या ह्याच्याने मोहिनी भस्मासूर चित्रपटामध्ये पहिल्यांदा आपण मगाशी म्हटलं तसं कमलाबाई गोखले आणि दुर्गाबाई कामत ह्या पहिल्या भारतीय ॲक्ट्रेसेस झाल्यात त्या काळामध्ये. महत्त्व काय होतं की इकडे थिएटर ट्रेडिशन ऑलरेडी होतं, थिएटर हॉल्स होते, त्यामुळे ते फटकन सिनेमागृहामध्ये कन्वर्ट टेम्पररी करता येत होते त्या काळामध्ये. आणि मुंबईमध्ये ऑलरेडी एक त्याच काही दिवसापूर्वीच उत्तर भारतातले आर्टिस्ट सांगतात की मुंबई किती छान आहे परफॉर्मन्स करतात, की इकडे लोक पैसे देऊन येतात, आमच्याकडे फुकटात बघायचं असतं सगळ्यांना नाटक वगैरे. असं मला वाटतं हिमानी शिवपुरी किंवा कोणीतरी म्हणत होत्या. तर तसं आहे, त्या काळापासून रसिक जनता ही मुंबईमध्ये आहे. त्यामुळे ते ट्रान्झिशन खूप इझिली झालं. पुढच्या भागात बघू की कसं लाहोर आणि कलकत्तासह कम्पीट करत होतं हिंदी चित्रपट, पण त्यांचं काय झालं आणि त्या का मुंबई आली हे पुढच्या एपिसोडमध्ये बघू. पण ह्या एपिसोडमध्ये आत्ता जस्ट सुरू झालं आहे चित्रपट बनवणं. फाळकेंनी चालू केलं. फाळके मराठी आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये फिल्म इंडस्ट्री आहे. बोलपट्ट नंतर येणार आहे ना, त्यामुळे हे पहिला चित्रपट मराठी बोलण्याचा प्रश्नच नाही आहे. तो मराठी चित्रपट होता की हिंदी होता की उर्दू इंग्रजी काहीच फरक पडत नाही, कारण तो बोलपट नव्हता, युनिव्हर्सल आहे. या काळात स्पेसिफिकली पहिल्यांदा शहरामध्ये एवढा मोठा लेबरचा इन्फ्लो झाला आहे. तर अर्थात लेबर इन्फ्लो झाला आहे, नवीन इंडस्ट्रियलायझेशन झालं आहे. तर लेबर मुवमेंट याच दरम्यान चालू झाली का ती नंतर चालू झाली? नाही, याच दरम्यान झाली. कसं आहे, त्या काळामध्ये रेग्युलेशन नव्हतं काय, किती वेळ काम करतं, कोण काम करतं. 8 वर्षाचं पोर असलं तरी ते मिलमध्ये कामाला 16 तास काम करवायचे. बापरे. 7 दिवस. मी आता आपल्याला खूप वाटतं की सॅटर्डे संडे ऑफ वगैरे, एकही दिवस नाही. मला वाटतं महिन्यातून एकदा काय अमावास्याला सुट्टी असेल तर, आणि मग दिवाळीला सुट्टी, गणपतीला सुट्टी. अमावास्याला सुट्टी म्हणजे महिन्यातून एकदा. अजूनही कामगार वर्ग तू बघितलास, सुतार असतील, हे असतील, असं अमावास्याला काम करत नाही. वी डोंट हॅव अ कॉन्सेप्ट ऑफ अ वीकली ऑफ, मंथली ऑफ ट्रेडिशनली. म्हणजे दर अमावस्या टू अमावस्या सुट्टी असायची. तर आत्ता फरक जो आहे की एका मराठी माणसाने लढा दिला त्याकरता पूर्ण भारतामध्ये सगळेजण संडे एन्जॉय करू शकतात.
आणि त्या माणसाचं नाव नारायण मेघाजी लोखंडे. हे पहिले लेबर ॲक्टिव्हिस्ट भारतामध्ये. त्यांनी 1890मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन सुरू केलं, ज्याच्यामुळे भारतामध्ये लेबर लॉज नंतर येतील त्यांचं जे राईट्स आहेत त्याच्याकरता, त्यांच्या हक्काकरता बोलणारी एक संघटना उभी केली. त्यांनी सांगितलं की इंग्रज लोक जर तुम्ही संडेला सुट्टी घेता तर आम्हाला संडेला सुट्टी का नाही. मग इकडे जे कामगार वर्ग आहे त्यांना सुद्धा पहिलं म्हणजे 12 तासच काम करायला लावा, 16 तास काम करायला लावू नको. आणि त्यांचे जी एन्व्हायरमेंट आहे म्हणजे व्हेंटिलेशन असेल, हवा कशी येते, काय खायचा ब्रेक असेल, जे काय असेल ते बरोबर झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं संडे केला पाहिजे. ह्याच्याकरता खूप लोकांनी विरोध केला. का? खूप लोकांना असं वाटलं संडेला जर कामगार वर्ग काम करत नसेल तर तो चर्चमध्ये जाईल आणि ख्रिस्ती होईल. ह्याच्याकरता विकली ऑफ नको, ह्याच्याकरता खूप लोकांनी उठाव केला. पण सरकारने ह्यांचं निवेदन ऐकलं आणि रविवारला सुट्टी सुरू झाली आणि त्याच्यामुळे कामगार वर्गाच्या तब्येतीवरती खूप चांगला परिणाम झाला. त्याच्या आधी म्हणजे 30ला 35ला लोक मरत होते, कारण ते आतला जो धूर हे खूप असं काम करणं ह्याच्यामुळे लोक खूप लवकर मरत होते. तर चांगलं नियोजन त्यांच्याकरता म्हणजे हेल्थ करता सुविधा वगैरे वगैरे खूप काही लोखंडेंनी केलं. आणि हा जो पूर्ण वर्ग कामगार चळवळ उभी केली ही लोकमान्य टिळकांच्या पाठीशी उभी राहिली. म्हणजे जेव्हा 1908मध्ये मंडालेला 7 वर्षाकरता, तेव्हा तुरुंगवासाच्या प्रत्येक वर्षाकरता 1 दिवस अशी मुंबई बंद करण्यात आली. एकही मिल मुंबईमध्ये 7 दिवस चालली नाही. कोणाकरता सपोर्ट करण्याकरता तर टिळकांना सपोर्ट करण्याकरता. वाव. आणि म्हणजे हायकोर्टातून त्यांना काढायचं कसं, कारण पूर्ण ओवल मैदान हे कामगार आणि भरलेलं होतं की आमचा नेता तुम्ही नेता आहे. मग त्यांना बॅकडोअरनी बाहेर काढून टिळकांना न्यावं लागलं वगैरे असे त्यावेळीचे डिस्क्रिप्शन्स आहेत. पण हे सगळं हॉटबेड होता ना स्वातंत्र्य चळवळीचा. त्याच्यात हे मी धवल कुलकर्णी म्हणून माझे मित्र आहेत, पत्रकार आहेत, ते एकदा म्हणाले जर टिळक आणखी 1 दशक राहिले असते, 1920मध्ये त्यांचा मृत्यू झाला, 1930पर्यंत जगले असते, ही वूड हॅव एंडेड अप बिंग द फादर ऑफ कम्युनिझम. कारण ते लेबरच्या दिशेने एवढे त्यांना तळमळ होती की कम्युनिझम हा कॉन्सेप्ट जेव्हा आला तेव्हा तेच कदाचित कम्युनिझमचे जनक झाले असते, पण त्यांचा मृत्यू आधी झाला. पण लोखंडेंचं काम, टिळकांचं काम ह्याच्यामुळे कामगार वर्गाकरता खूप सवलती आल्यात, हे विचार करण्यासारखं आहे. आणि त्यांनीसुद्धा त्यांचं योगदान स्वातंत्र्य चळवळीकरता दिलं. स्वातंत्र्य चळवळ, कारण आता ज्या अर्थी आपण या टप्प्याबद्दल बोलतोय जिथे टिळकांचा उल्लेख आहे आणि ते इतके ॲक्टिव्ह होते या सगळ्या वेळात, तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये ज्यावेळेस ती आता चळवळ जोर धरती आहे, आता लोकांना जाणवायला लागलं आहे की यांना बाहेर काढलं पाहिजे इंग्रजांना, अशा काळात मुंबई काय करत होतं? काँग्रेसचा जन्मच मुंबईमध्ये. आणि तर 1883मध्ये पुण्याला आपण जिकडे आहोत तिकडे ॲक्च्युली काँग्रेसचा जन्म होणार होता. पण त्या काळात प्लेग आलेला पुण्यामध्ये. लास्ट मिनिट तेजपाल हॉल म्हणून जो आहे गोवालिया टँकला लागून, तिकडे ती सभा भरण्यात आली आणि भारतातून वेगळ्या त्याच्या आधी प्रयत्न होते, बॉम्बे असोसिएशन वगैरे असे वेगवेगळे जे मागणार, पण ते तुटक होते. पॅन इंडिया म्हणजे अखिल भारतीय चळवळ उभी करणार स्वातंत्र्याकरता हे काँग्रेसचं तेव्हा संघटन झालं. आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा व्हायला लागल्यात, वेगवेगळे लोक जुळायला लागले. नंतर त्यांच्यामध्ये विभागणी झाली, कारण जहालवादी आणि मवाळवादी म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट आणि मॉडरेट. आणि जहालवादी ह्यांचे लीडर होते टिळक, आणि त्यांचं म्हणणं होतं की ओरबाडून घेतलं पाहिजे लिटरली. आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये गोखले, दोघंही पुण्यातच त्यांचं वर्चस्व होतं. आणि दोघंही गोखले मवाळवादी होते. आणि त्यांच्यानंतर जे लीडर झाले हे जे मोस्टली गोखलेंचे फॉलोअर असल्यामुळे मवाळवादी
पुढचा काँग्रेसचा प्रवास ह्याच्यानंतर झाला. पण 2 मराठी माणसांनी काँग्रेसचं जो एक प्लॅटफॉर्म बनवला, पण त्याच्यानंतर एक गुजराती माणूस यावा लागला टू टेक इट टू द मासेस. कळलं ना? कारण वी आर व्हेरी गुड ॲट स्टार्टिंग, बट टू टेक इट टू लॉजिकल कन्क्ल्युजन एक गुजराती माणूस साऊथ आफ्रिकेवरून येणार, तो आपण बोलतो आहे त्याच्या पुढच्या वर्षी, बरोबर. आपण जिकडे संपवतो आहे हे वर्ष आहे जिकडे जगाने पाहिली नाही असं युद्ध चालू होतं आहे, द ग्रेट वॉर, ज्याला आता आपण वर्ल्ड वॉर 1 म्हणतो. तो वर्ल्ड ग्रेट वॉर, कारण जगातले ऑलमोस्ट सगळे मोठे देश ह्याच्यामध्ये सहभागी घेतात, असं कधीच झालेलं नाही आहे आधी. आणि ते 1914मध्ये चालू होतं. पण तिकडे येऊन आपण थांबतो. वर्ल्ड वॉरचा काय इम्पॅक्ट मुंबईवरती आहे, मुंबईचं काय योगदान आहे दोन्ही वर्ल्ड वॉरवरती, मुंबईमध्ये वर्ल्ड वॉरचे मेमोरियल्स किती आहेत, हे सगळंच. आणि तो गुजराती माणूस जो साऊथ आफ्रिकेहून येणार आहे 1915मध्ये, त्यांनी कसं टिळकांनी जे काय बनवलं आहे ते पुढे कसं घेऊन जाणार हे आपण पुढच्या भागात बघू.